केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची तयारी करताय। उद्या अमित शहांची सभा आहे। उद्या अमित शहांची सभा म्हणजे भारतीय जनता पार्टी ही जागा लढवणार हे निश्चित आहे। 2024 अर्थात प्रधानमंत्री मोदी साहेबांची तिसरी टर्म म्हणून सर्व आम्ही देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेलो आहोत आणि आमचं ध्येय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये 370 जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि 400 जागा इंडियाच्या जिंकायच्या। आता मी ज्या शहरातून येतो त्या शहर आहे छत्रपती संभाजीनगर। दुर्दैवानं मागच्या वेळेस या शहरातून इम्तियाज जलील नावाचे सद्ग्रस्त लोकसभा सदस्य झालेले आहेत, MIMचे सदस्य आहेत, पण यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना हरवणं आणि ही जागा महायुतीला घेणं हे आमचं काम आहे। मागच्या 5 वर्षापासून आम्ही या कामाला लागलेलो आहे आणि आमची पूर्ण तयारी झालेली आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आणि आमची तयारी बघूनच की काय इम्तियाज जलील खुद्द म्हणतात मी मुंबईला जाणार, तर माझ्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत। मुंबईत जा आणि परत तिथे एकदा आपटून या। ते मुंबईला जातील, आपटून येतील, मात्र इथं तुमच्यासमोर एक आव्हान असणार आहे, ते म्हणजे चंद्रकांत खैरेंचं। माजी खासदार संभाजीनगरचे चंद्रकांत खैरेसुद्धा माननीय उद्धवजी सेना यातर्फे उभा राहणार असं आम्ही ऐकतोय। माझा त्यांना एक प्रश्न आहे की 20 वर्षामध्ये एक ठळक काम चंद्रकांत खैरे यांनी केलेलं दाखव संभाजीनगरच्या विकासासाठी। आणि मी त्यांच्याशी कधीही चर्चा करायला तयार आहे की संभाजीनगरच्या विकासासाठी आपण काय काम केलं, हे काही काम नाही, फक्त गोडगोड बोलणं, याच्यापेक्षा दुसरं काही काम नाही। म्हणून एक माजी खासदार गोड तरी बोलतात का? ते आता गोड पण बोलत नाहीत, मी ऐकलं ते सगळ्या कार्यकर्त्याशी भांडणं करतायत, विशेषतः त्यांचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे यांच्याशी किती झगडा आहे आपल्याला माहीत आहे। म्हणून चंद्रकांत खैरे हा विषय संपलेला आहे आमच्याशी। उद्याची जी सभा होते अमित शहांची, त्या सभेसाठी हजारो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। काही रस्तेसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत। अमित शहा उद्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहारसुद्धा अर्पण करणार आहेत। किती लाख लोक सभेला येण्याची तुम्हाला अपेक्षा आहे? तुम्ही कशा पद्धतीने तयारी करताय सगळी? देशाचे यशस्वी गृहमंत्री माननीय अमितभाई शहा संभाजीनगर शहरामध्ये खरं तर आजच येत आहेत, आज मुक्काम करत आहेत। उद्या सकाळी अकोला आणि जळगाव इथे बैठका करून संध्याकाळी परत येत आहेत आणि संभाजीनगरच्या जनतेसाठी उद्या त्यांची पहिली सभा संभाजीनगरमुळे होती आहे। आणि ही सभा घेण्याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळ जे इथं चळवळीचं केंद्र आहे त्या ठिकाणी सभा घेतो आहे आणि किमान 1.5 ते 2 लाख लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे। त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि आत्तापर्यंत या ग्राउंडवरती माननीय अटल बिहारी वाजपेयी असतील, माननीय लालकृष्णजी अडवाणी असतील, माननीय प्रमोदजी महाजन असतील, माननीय गोपीनाथजी मुंडे असतील आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी असतील, यांच्या सभा झालेल्या आहेत। आणि तिथूनच निवडणुकीचा रणशिंग फुकला जातो आणि महाराष्ट्राच्या लोकसभा प्रचाराची ही पहिली सभा छत्रपती संभाजीनगरला होती आहे, म्हणून आमची जोरात तयारी चालू आहे। इम्तियाज जलीलनी या सभेवरती टीका करताना इम्तियाज जलील असं म्हणाले की ते फार छोटं मैदान आहे, इतक्या मोठ्या नेत्याची सभा एवढ्या छोट्या मैदानावर का करता? हे मैदान तर मी नुसतं उभं राहिलं तरी भरून जाईल। आता मी सुरुवातीला सांगितलं की मराठवाडा सांस्कृतिक मंडळ किंवा ते मैदान साधारण 1 लाख लोक बसतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि छोटा असो का मोठा असो, सुरुवात आम्हाला तिथून करायची। हे चळवळीचं केंद्र आहे आणि आत्तापर्यंत आमचा इतिहास आहे, त्या ठिकाणी घेतलेली सभा ती यशस्वी होते आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतो आहे। आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे ते सभेसाठी समजा आम्ही आणखी रस्त्यावरती वगैरे काय अजून मी पोलीस प्रशासनाची चर्चा केलेली नाही आहे, मी आजच सकाळी आलो आहे, तर आम्ही जास्तीत जास्त लोकांना अकोमोडेट करण्याचा प्रयत्न करतो आहे। यात एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की ही संभाजीनगर लोकसभेची जी जागा आहे ती शिवसेनेच्या वाटेची आहे, मात्र त्या जागेवरती तुम्ही इतका जोर लावताय की ती जागा तुम्ही खिचून घेण्याचा प्रयत्न करताय। मग हा तुमच्या मित्रपक्षांसाठी धक्का आहे ना? खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं की ही जागा आम्हाला NDA किंवा महाराष्ट्रातली महायुती म्हणून आम्हाला लढायची आहे आणि हा जागा कुणी लढावी, काय लढावी हे आपल्या राज्याचे महायुतीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील,
हे ठरवतील आणि नंतर शेवटी जे आमचं केंद्रातलं पार्लमेंटरी बोर्ड आहे जे NDAसाठी ठरवणार आहे ते जे ठरवेल ते ठरवेल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये माननीय मोदी साहेबांची ही तिसरी टर्म प्रधानमंत्री, तर या तिसऱ्या टर्मसाठी आम्हाला संभाजीनगरच्या जनतेला आणि ज्यांनी खरं तर या वर्षानुवर्ष आमची जी मागणी होती की आम्हाला ह्या शहराचं नाव संभाजीनगर करायचं आहे, ज्यांना शिक्कामोर्तब केलं असे माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आमची जनतेची मतं प्रधानमंत्री करताना पडली पाहिजे म्हणून आमची कोशिश आहे. जागा भाजपला सुटली, आम्ही जिंकणारच आहोत. समजा भाजपला नाही सुटली तरीसुद्धा आम्ही काम करणार आणि संभाजीनगरवासियांचं जे 20 लाख वोटर्स आहेत त्यांचं मत हे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या तिसऱ्या टर्ममध्ये एक भारत विकसित भारत जे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी संकल्प केलेला आहे विकसित भारत, तर त्या संकल्पासाठी आम्ही मतदान करणार आहोत. आणि आम्हाला खात्री आहे आमचे ज्या मागच्या 4-5 वर्षापासून काम आहे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे विविध घटकांना काम झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून ही जागा आम्ही जिंकणार आहोत. तर होते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी युतीच्या प्रश्नावरती सोपं उत्तर दिलेलं आहे. ही जागा आम्हाला NDA म्हणून किंवा महायुती म्हणून जिंकायची आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.